नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कैरीचा भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तांदूळ घेतलेले आहेत, असे बारीक आकाराचे तांदूळ आहेत। ह्याच्या जागी तुम्ही बासमती पण घेऊ शकता, जे तुमच्याकडे असेल ते पण घेऊ शकता। जसं इंद्रायणी घेतला, बासमती छोटावाला जर तांदूळ घेतला, तुकडा तांदूळ वगैरे तरी पण चालू शकतं। त्यासाठी का नाही 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। त्याच्यात आहे तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ। हा सगळं 2-2 चमचे घेतलेलं आहे। आणि त्यासाठी आपल्याला कैरी पाहिजे। तर कैरी बघा, अर्धी कैरी घेतलेली आहे, आंबटवाली, साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतले। खिसून जरी घेतले तरी पण चालेल। आज आपण जे भात बनवणार आहे ना, कुकरमध्ये बनवणार आहे। तर कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी। तुम्ही ह्याच्यामध्ये तेलाच्या जागी तूप पण टाकू शकता। आणि ह्याची तुम्ही खिचडी पण कशी बनवू शकता ही मी करत तुम्हाला सांगेन। ते गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकायचे मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, कढीपत्ता, 2 तेजपत्ते, 1 मसाला विलायची, अर्ध स्टार फूल आणि 1 छोट्या आकाराची साधी विलायची। त्यात टाकणार 1 मीडियम आकाराचा कांदा। कांदा भाजून घेऊया आपण। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे आणि मोठाच कट करून घेतलेला आहे। त्यात टाकणारे मी हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकणारे बघा हिरवी मिरची, आलं आणि लसूण 10 ते 12 पाकळ्या आहेत। त्या अर्धा इंच आलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या टाका। तर हे चांगलं आपण भाजून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकणार 1 छोट्या आकाराचं टोमॅटो, अर्ध मोठा असलं ना अर्ध टाकलं तरी चालेल। आता हे चांगलं मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे कैरी, आंबटवाली कैरी तुम्ही थोडीशी कमी जास्त केली तरी चालू शकतं। मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार हे बटाटा बघा, छोटा एकदम कापून घेतलेला, छोट्या आकाराचा होता। मोठ्या आकाराचा असला तर अर्धा टाकला तरी पण तुम्ही चालू शकता। आता हे काय करणार, 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे बटाटा टाकल्यानंतर। त्यात टाकणार आहे गरम मसाला पावडर, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यात टाकायची कोथिंबीर, थोडीशी बारीक देठं पण घेतलेली आहेत कवळी। आता हे मिक्स करून घेते। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला डाळ टाकायची। डाळीला काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सगळे 2-2 चमचे आहेत डाळी, थोडेसे जास्त जरी टाकल्या तरी चालेल। आणि ह्यातली कुठली जर तुम्ही डाळ जर खात नसेल तर नाही टाकली तरी चालू शकते। तांदूळ जे घेतलेत का नाही, तर हे वाटी गच्च भरून तांदूळ घेतलेले आहेत। तर हे वाटीनंच पाणी टाकायचं जर आपल्याला पाहिजे ना। मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। जर तुम्हाला खिचडी पाहिजे असेल का नाही तर 6 वाटी पाणी टाकायचं। मिक्स करून घेऊया। डाळ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं। त्यात टाकायचे तांदूळ टाकून घेतलेले आहेत। गॅस आहे मिडियमच। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहेत बघा। त्यात आपण पाणी टाकून घेऊया। तर आपल्याला ह्याचा भात करायचा आहे, खिचडी करायची नाही। तुम्हाला सांगते खिचडी म्हटलं तर 1 वाटीला 6 वाटी 7 वाटी पाणी टाकलं तर चालू शकते। जुने नवे तांदूळ बघून करायचे। तर ही 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी। आणि हे पहिलं तर मिक्स करून घेऊया व्यवस्थित। पाणी टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे मिडियमच। आता आपण ह्याला काय करूया, झाकण लावून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर वरनं 2 चमचे तूप टाकू शकता, नाही तर खाताना जरी घेतलं तरी पण चालू शकते। टोपात जरी केलं की नाही तुम्ही तर मग एखादी अर्धी वाटी जास्त पाणी टाकायचं। तर कुकरमध्ये थोडंसं पाणी कमीच लागतं। गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर मी जे 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 5 जरी घेतल्या तरी चालतात। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा। आणि झाल्यानंतर मी खाली उतरून घेतलेलं आहे। जास्त थंड झालं नाही, झाकण काढायपुरतं थंड झालेलं आहे बघा। मस्त बघा झालेलं आहे, एकदम छान असा होतो। आणि हा जर पूर्ण कुकर थंड होऊन जर तुम्ही झाकण खोललं का नाही एकदम थंड, तर एकदम सोट्टा मोकळा आता हा पण मोकळा झालेला आहे बघा, किती छान झालं आहे। आणि चवीला तर एकदम छान होता। तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला जर खिचडी प्रमाणे पाहिजे असेल जसं पातळ खायला, तर मग ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायचं। जसं आपण 3 टाकले तर तुम्ही 4 टाकू शकता, म्हणजे अजून एक्स्ट्रा टाकू शकता। एकदम छान लागेल, कारण की एकदम पातळ पाहिजे असेल तर मी 3 टाकले, तुम्ही 6 टाकल्या तरी चालतील आणि 6 नाही टाकल्या तरी 4 टाकल्या तरी चालू शकते। एकदम पातळ होईल, 1 नंबर होतं बघा। तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्यातमध्ये पण सांगेन। म्हणजे पहिल्या 3 नंतरच्या 3 असं 6 वाट्या होतात। एकदम मस्त आणि चवदार असं झालेलं आहे। करून बघा एकदा कैरी टाकून भात। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।